श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 1 जून आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा आज तुम्हाला होणार आहे. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकणार आहात. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींकडून काही उधार घेतले असतील तर आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कारवाई करू शकतात. तुमच्यासारख्या समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला माफ करा. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवू शकतात. तुम्हाला असं करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाहीत तर तुम्हाला त्याचे विपरीत प्रतिक्रिया मिळू शकतात. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही. आज तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर हे समजणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या मनावर ग्रासलेले विषाद काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने तुम्ही थकून जाणार आहात. तसंच तुमचा ताणतणाव देखील वाढणार आहे. तरीही आर्थिकदृष्ट्या तुम्ही फायद्यात राहाल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे. तसंच घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठले सिनेमे पाहू शकतात. तसंच तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतील. पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबवण्यात अडचणी निर्माण करतील. प्रत्येकाच्याच गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाल किंवा तुमचा ओढाताण होण्याची शक्यता आहे. तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजून घ्या. मन रिझवण्यासाठी मनोरंजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी बोला. त्यांना काहीतरी त्यांच्यासोबत कूल असा चांगला प्लॅन करा. ग्रह इशारा करत आहेत की तुम्ही धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकतात. म्हणजे तुम्ही धार्मिक गोष्टींकडे वळलात तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. अन्यथा तुम्ही त्यामध्ये गुंतून तुम्हाला काहीतरी इजा होण्याची शक्यता देखील आहे. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते परंतु यासोबतच त्याच्या जाण्याने तुम्हाला दुःख देखील होणार आहे. मित्र, परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा पूर्ण करतील. पण हीच वेळ आहे की तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्या. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी आज खास करणार आहे. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण आज तुम्ही अनुभवू शकाल. कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे परंतु थकवा येऊ शकतो. पुढील रास आहे सिंह रास. उच्च कॅलरी असणारा आहार पूर्णपणे टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापितासोबत याबाबतीत बोलू शकतात. कोणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झालेल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा. तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबायचा आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळणार आहेत. पुढील रास आहे कन्या रास. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणे धाडसी आणि जलद निर्णय घेऊ नका. परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. तसंच येनकेन प्रकारे आर्थिक लाभ तुम्हाला होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनाकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी
तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असणार आहे. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत हा एक सुंदर असा दिवस असणार आहे. अर्धा दिवस स्वतःला थोडा आळस वाटू शकतो, पण जसं-जसं तुमचा दिवस वाढेल म्हणजे तुम्ही घरातून बाहेर निघण्याची हिंमत ठेवली, तर बरीच कामं तुमची आज होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तुळ रास. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळायचं आहे आणि मानसिक स्पष्टता ठेवायची आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांना निष्पाप निस्सीम आनंदात असताना त्यांच्या अवतीभोवती लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. आज तुमचा प्रिय व्यक्ती आपल्या मनोभावे तुमच्यासमोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खिन्नता होईल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. जर तुम्ही कोणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अवस्थेमुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा असा तुमचा आजचा दिवस असणार आहे. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपले धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. संध्याकाळ उजाडताच तुम्ही तुमचा कल घराकडे असणार आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाणारा आहे. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती मिळणार आहे. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात. पुढील रास आहे धनुरास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असणार आहे. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभणार आहे. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही वेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीतरी सरप्राईज देण्याची प्लॅन करणार आहात. तसंच तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. पुढील रास आहे मकर रास. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनःशांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता शांत करणार आहेत. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत आहे ते. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुरा करण्यासाठी काळजी घेईल. आकाश अधिक तेजस्वी आज तुम्हाला दिसणार आहे. तसंच तुम्ही रिकाम्या वेळाचा आज सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते. पुढील रास आहे कुंभरास. ध्यानधारणा आणि सत्वतत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होणार आहे. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते, जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. सुखद अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होणार आहे. तसंच तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या तुमच्याबरोबर शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यावसन भांडणात होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणी लहान व्यक्तीने जरी सल्ला दिला तर त्याचे बोलणे ऐका, कारण बऱ्याच वेळा लहान लोकांकडून जीवन जगण्याची मोठी शिक्षा मिळते. पुढील रास आहे मीन रास. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आज दर्शवत आहे. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळात आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तसंच हा दिवस आज तुमच्यासाठी खूप उत्तम असणार आहे. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना आज तुम्ही बनवू शकता.
तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.